श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आपण आज 19वा अध्याय करतो आहे. आतापर्यंत आपण 18 अध्याय केले. 19व्या अध्यायाची फलश्रुती म्हणजे मानसिक क्लेश निवारण ही आहे. दो चौपाती देवलक्ष्मी असे श्रीपाद प्रभू म्हणतात. श्रीपाद प्रभू म्हणतात की दोन 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 चपाती दिल्या तरी माझी भिक्षा चालते, तरी मला चालेल म्हणून. दो चौपाती देवलक्ष्मी याचा अर्थ असा आहे की दोन 2 4 9 आणि 8 अशी संख्या बोलायचं आहे. आणि या संख्येला अतिशय महत्व आहे. दो म्हणजे द्वंद्व म्हणजे 2, 4 म्हणजे वर्ण आणि 9 म्हणजे ब्रह्मतत्व आणि 8 म्हणजे महामाया. असे या चारही शब्दांचं, 4 संख्येचं महत्व आहे. नंतर ब्रह्मा विष्णू महेश आहेत, त्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्याकरता दैवी शक्तीने खूप उपयोग केलेला आहे. तर सगळ्यांच्या मनामध्ये द्वंद्व येतं की आपण कुठल्या देवीदेवतांची पूजा करावी. पण श्रीपाद प्रभू म्हणतात की तुम्ही कुठल्याही देवी देवतांची पूजा केली किंवा कुठले जाती धर्म काय याचं केलं तरी शेवटी तुम्ही माझ्याकडे सगळे शेवटी माझ्याकडे येऊन ठेपतात. तुम्ही माझ्या चांगल्या प्रकारे जर पारायण केलं तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही सगळ्या बंधनातून मुक्त होईल. आणि जो साधक माझं चांगलं पारायण करेल तो पण सगळ्या बंधनातून मुक्त होतो. आणि ह्याच्यानंतर चित्रा नक्षत्रामध्ये पिठापूरला जो माणूस येतो त्याला पण त्याच्या संकटातून मी मुक्त करतो. आणि श्रावण शुद्ध पौर्णिमाला राखी पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी पिठापूरला येईल त्याला मी त्या साधकाला मी तो पुण्यवान समजेल. अजून एक बंध मनात निर्माण होतो की झाडापासून झाड आधी येतं की बी आधी येते, काय येतं. पण हे सगळं ईश्वर ठरवत असतो. तेव्हा आपल्याला याच्यामध्ये फंदात पडायचं नसतं. ईश्वर ठरवतं की बी आधी येईल की झाड आधी येईल की झाडातून नंतर बी येईल, हे सगळं ईश्वर ठरवतं. आणि जो माझ्या सगळं प्रार्थना चांगल्या प्रकारे करतो किंवा भक्तिभावाने माझी प्रार्थना करतो त्याच्याजवळ मी सूक्ष्म रीतीने त्याच्या सूक्ष्म रीतीने त्याला नेहमी मदत करत असतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.